पाटोदा नगरपंचायतीत तब्बल 33 वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सौ आशाबाई नाथा वाघमारे यांना अद्यापही सेवेत नियमित समाविष्ट करण्यात आले नसल्याने संताप व्यक्त होत आहे। शासनाच्या नियमावलीत बसत असतानाही नगरपंचायतीकडून ठरावात चुकीची माहिती शासनाकडे पाठविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे त्या आपल्या हक्कापासून वंचित राहिल्या असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। 1992 पासून आशाबाई वाघमारे या त्यावेळीच्या ग्रामपंचायतीत आणि आताच्या नगरपंचायतीत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत। सेवेत समावेश करण्याबाबत त्यांनी अनेकदा लेखी मागणी केली, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे त्यांचा मुलगा दत्ता वाघमारे यांनी पाटोदा नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात केली आहे। या आंदोलनाला शेतकरी नेते गणेश कवडे यांनी पाठिंबा देत नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींवर तीव्र टीका केली। आशाबाई वाघमारे या शासनाच्या नियमात बसत असतानाही त्यांना सेवेत का घेतले जात नाही? नेमके कोणाला त्या शासकीय सेवेत नको आहेत हे नगराध्यक्षांनी पुढे येऊन स्पष्ट करावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावेळी JS न्यूजशी बोलताना त्यांनी नगरपंचायतीच्या कारभारावरही सडकून टीका केली। नमस्कार। आज आमचे मित्र दत्ता वाघमारे यांनी जे आईला कायमस्वरूपी नगरपंचायतमध्ये हे करून घेण्यात यावे यासाठी जे आंदोलन उभा केलेलं आहे, त्यासाठी त्या आंदोलनात अर्धनग्न आंदोलन त्यांनी इथं केलेलं आहे नगरपंचायत पुढं। तर मी आल्यानंतर ही सगळी जी माहिती पाहिली, त्या माहितीनुसार माझा एक त्याचा तो अर्थ मी समजून घेण्याचा प्रयत्न केला। सगळे GR असतील किंवा सगळं अभ्यासपूर्ण त्यांनी मांडणी जी दत्तानी केली, ही तर खरं ह्या नगरपंचायतचा खूप मोठा भोंगळा कारभार आहे। इथल्या ढेसाळ नगराध्यक्षाच्या नियोजनामुळं या सफाई कामगारावर अन्याय होत आहे। कारण इथले जर कागदपत्र आतापर्यंत वेळोवेळी जर मंत्रालयात पोहोच केली असते तर ह्या सफाई कामगारांना लाख लाख रुपये आतापर्यंत पगार झाले असते। आणि माझा एक अंदाज, दुसरं जे हे नियोजन जाणून बुजून ह्या दलित समाजातील आमच्या ज्या महिला आहेत, या ज्या सफाई कामगार करत आहेत, यांनी गाव स्वच्छ केल्याशिवाय हे गाव व्यवस्थित राहू शकत नाही। या दलित समाजावर जाणून बुजून अन्याय केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा सुव्यवस्था संविधान दिलंय, त्या संविधानाची पायमल्ली या नगरपंचायतमध्ये होते असं मला तरी जाणून येतंय। कारण आज आमच्या ज्या महिला आहेत 25 ते 30 वर्ष, दत्ताची आई 25-30 वर्षापासून 33 वर्षापासून इथं काम करत आहे। तिच्याबरोबर त्यांच्या कामगार अजून आहेत, त्या सुद्धा 33 वर्षापासून इथं काम करत आहेत। त्यांना सुद्धा आज कुठल्याही प्रकारचा पगार, यांचे आत्ताच काही महिलांनी सांगितलं 16 महिने पगार दिला जात नाही, म्हणजे फक्त राबून घेतलं जातं आणि फक्त त्याच्यानुसार त्यांना पगार किंवा मोबदला सुद्धा दिला जात नाही वेळेवर। म्हणजे हा या ढेसाळ नगरपंचायतचा खूप मोठा ढेसाळ कारभार आहे। आणि मी त्याच्यातून जो अभ्यास बघितला, यांचा एक खूप मोठा कट आहे। ज्या नगरपंचायतमध्ये जेवढ्या सफाई कामगार महिला काम करत आहेत, 33 वर्षापासून काम करत आहेत आणि 60 वर्षाला रिटायरमेंट असती। 60 वर्षे म्हणजे यांचे राहिलेले 5 ते 7 वर्ष, कुणाचे 5 वर्ष, कुणाचे 3 वर्ष किंवा कुणाचे 4 वर्ष, हे एवढा कमी कालावधी राहिलेला आहे। म्हणजे यांना जर आता सफाई कामगारमध्ये कायमस्वरूपी करून जर नाही घेतलं तर या रिटायरमेंट होऊन घरी जातील आणि त्यांच्या जाग्यावर यांच्या वतीच्या, म्हणजे यांना जे योग्य वाटतात, जे यांना या नगरपंचायतच्या नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील, यांना मतदान करणारे जे दलित समाजातील काही आहेत, त्यांच्या ठराविक घरातल्या त्या कागदपत्री घेतली जातील आणि पुन्हा कॉन्ट्रॅक्टवर आणून इथल्या बायांना झाडकाम केलं जाईल आणि त्यांचे पगार त्यांच्या ठराविक लोकांना, जे त्यांची हुजरेगिरी करणारे आहेत, त्यांना पगार चालू केले जातील, असं तरी मला यातून अंदाज वाटतोय। त्याच्यामुळे शासनाने किंवा या सरकारने काल उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे साहेब यांनी आमच्या सोलापूरच्या वाघमारे ताई यांना राज्यसभेची उमेदवारी दिली। म्हणजे तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी कशासाठी दिली आहे? तर मी त्या वाघमारे ताईला सांगू इच्छितो, तुम्ही खासदार झालात, पण तुम्हाला खासदार केलंय या दलितांचे प्रश्न सोडण्यासाठी केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मी कौतुक करतो, त्यांनी एवढ्या गरीब घरामध्ये राज्यसभेची उमेदवारी दिली, पण त्या राज्यसभेवर गेलेल्या रामदास आठवले भाई यांना तर हे आठवलं नाही या दलिताचे प्रश्न सोडायचे किंवा त्यांच्यानंतर जे काम करतायत दलितामधून। तर मी त्या वाघमारे ताईंना सुद्धा विनंती करतो राज्यसभेवर गेलेल्या, की तुम्ही या महाराष्ट्रातल्या हा एक वाघमारेच आहे आणि तुमचाच बांधव आहे आणि तुमचीच माता आहे, जी सफाई कामगारामध्ये त्यांना रुजू करून घेण्यात येत नाही। तुम्ही सरकारमध्ये काम करताय, तुम्ही राज्यसभेवर गेलात, खासदार झालात, तुम्ही त्या उपमुख्यमंत्र्यांना किंवा तिथं प्रश्न उपस्थित करा आणि या पाटोदा तालुक्यातील सर्व दलित महिला ज्या आहेत आमच्या किंवा दलितातून ज्या काम करणाऱ्या महिला
महिला आहेत यांना या सेवेवर कायमस्वरूपी रुजू करून घेण्यात यावे. तर त्यांना या 5 वर्षात 3 वर्षात तुमच्या कार्यकालात जर हे काम झालं तर तुम्ही खूप मोठं दलितांची लढाई लढलात हे आम्ही मान्य करू आणि त्यांना येणाऱ्या काळात पेन्शन बसू शकते किंवा त्यांचे पगार चालू झाले होऊ शकतात. मला एवढंच सांगायचं आहे. आणि या नगराध्यक्षांना माझी विनंती आहे, हा ढिसाळ कारभार बंद करून तुम्ही जो खरं जे लोकांचं काम आहे हे करण्याचं काम करा. पहिले सफाई कामगाराचे जे ठराव असतील किंवा त्या मंत्रालयात जी माहिती पाहिजे ती व्यवस्थित माहिती द्या. माहितीसुद्धा आतापर्यंत चुकीची दिली आहे. कुणी 4थी शिकलेला असेल तर त्याच्यावर 2री टाकलंय. कुणी त्यांनी माहितीवरून त्यांनी जर पाठवली की या कामगारांचे नावं पाठवा तर हे इथं उपलब्ध नाहीत. म्हणजे असे सुद्धा त्यांनी यांच्या ठरावामध्ये काही जागेवर त्यांनी हे जे टाकलेली माहिती चुकीची आहे, ही साफ चुकीची आहे. याला कोण विटीस धरण्याचं काम करत आहे आणि कोण ही नगरपंचायत विनाकारण जाणून बुजून या सफाई कामगारावर अन्याय करत आहे हे नगराध्यक्षांनी हे ठामपणे पुढे येऊन सांगितलं पाहिजे. मी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार, मी दत्ता वाघमारे, सफाई कर्मचारी यांचा मुलगा आशाबाई नाथा वाघमारे यांचा मुलगा. गेली 33 वर्ष माझी आई झाडू मारते ग्रामपंचायत ते नगरपंचायत. 26/5/1995चा ठराव आणि आदेश आहे तिच्याकडं. परंतु ग्रामपंचायतमधले कर्मचारी नगरपंचायतमध्ये वर्ग केले, परंतु त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी त्यांना घेण्यात आलं नाही. कालच जागतिक महिला दिन झाला, तर महिलाच्या कुचंबना महाराष्ट्रात वारंवार चालूच आहे. आणि त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना चालू आहे. लाडक्या बहिणींचे भाऊ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दादांचं नाव घेत नाही मी, त्यांच्या भगिनी सुनेत्राताई पवार आणि त्यांचे दुसरे बंधू एकनाथजी शिंदे साहेब, तुमचं फक्त प्रेम हे मोठ्या घरातल्या बहिणींवर आहे, गरीब घरातल्या बहिणीवर तुमचं प्रेम नाही. असं तुम्हाला वाटतंय का त्यांनी तुमचे पाय धरावे? त्यांना महिना 1500 रुपये भेटतोय लाडक्या बहिणीचा, असं याचा अर्थ असा नाही की त्यांचं पूर्ण घर चालतंय. तर माझी आपणास एक विनंती आहे की माझ्याकडील कागदपत्रानुसार आणि ग्रामपंचायतच्या ठरावानुसार आणि नगरपंचायतच्या कागदपत्रानुसार आणि आपल्या शासन निर्णयानुसार माझ्या आईला योग्य तो न्याय द्यावा आणि तिला कायमस्वरूपी सेवेत समावेशन करून घ्यावे, ही विनंती आहे. नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.